नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुखटणकर यांची कथा. कथेचं नाव आहे अतिथी देवी भव. पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात सुधीर सुखटणकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा अतिथी देवी भव. गिरी, तू दिवसेंदिवस बावचळत चाललायस. कोण? मी? मग काय मी? मला तर ना आता संशयच यायला लागलाय. कसला ग? ऑफिसमध्ये एखाद्या बाईशी तू लफडं केलंयस आणि त्या अंगाशी येतं आहे हे बघून तू घाईघाईनं राजीनामा देऊन बाहेर पडलायस. अगं, ते मला सुद्धा आवडलं असतं ना. काय? नाही, तुझी कल्पना आवडली मला. हो, आवडणारच की. हां, कल्पना आवडली, पण प्रत्यक्षात तसं काही नाही आहे. हां, आणि मी नोकरीतनं मुक्त व्हावं ही मूळ कल्पना तुझीच होती. अरे, रोज रात्री घरी आल्यावर नवरा त्याच्या बॉसच्या नावानं शिमगा करायला लागला तर बाईला कंटाळा येणारच का नाही? पण आत्ता माझ्या लक्षात आलं आहे की तू नोकरी सोडण्यामागे कारण वेगळंच होतं. तुला काहीतरी निमित्त हवं होतं, त्यामुळे ते खापर माझ्या डोक्यावर फोडायला तू मोकळा झालायस. वास्तवात तू एका सटवीत गुंतलेला होतास आणि त्यामुळे तुला घरी यायला उशीर होत होता हे मी आधी ओळखायला पाहिजे होतं. गिरजा, तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम आहे बरं का. ईश्य, मला कसली आली कल्पनाशक्ती? माझ्या जे लक्षात आलं ते बोलले मी. छान छान छान. कल्पनेच्या इतक्या भरारीवर तू सहज एखादी कादंबरी लिहू शकशील. नाही तर असं कर ना, तू एखादी मालिकाच लिहून टाक ना. हे बघ गिरीश, तू विषय बदलू नकोस. बरं ठीक आहे, क्षणभर तुझं म्हणणं खरं मानू. मी एका सटवीत गुंतलेलो होतो. हां, आता कसं खरं ते बाहेर आलं. सत्य कधीही लपून राहत नाही. ए बाई, नीट आहे का? मी असं क्षणभर मानू असं म्हटलेलं आहे. मी कबुली दिलेली नाही आणि ती देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. कारण मी कुठल्याही मुलीत किंवा बाईत गुंतलेलो नव्हतो. आणि समज गुंतलेलो असतो तर मग नोकरी सोडून घरी कशाला बसलो असतो? ऑफिसमध्ये मी त्या बाईच्या सहवासाचा आनंद लुटत नसतो का बसलो? अच्छा 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 अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये काही हाताला लागत नाही असं पाहून तू घरी बसलायस. हां हां, घरी आयत्या माझ्या मैत्रिणी भेटतात ना. अच्छा अच्छा, म्हणजे घरी येणाऱ्या तुझ्या मैत्रिणींना भेटता यावं म्हणून मी नोकरी सोडून घरी बसलो आहे असं म्हणायचं आहे तुला? वा 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 वा, बहुत खूप बहुत खूप. नुसतं म्हणायचं नाही आहे. आधी मला नुसताच संशय होता, पण आता तशी खात्रीच पटत चालली आहे. का बुवा? का म्हणजे असं मी काय केलं आहे? काय केलं आहे? बाहेर येऊन माझ्या मैत्रिणींशी गप्पा कोण? म्हणजे काय? अरे, घरी आलेल्या माणसांबरोबर बोलायला नको? तुझ्या मैत्रिणी आल्या ना की मला ऑफिसमध्ये असल्यासारखं वाटायला लागतं. ऑफिसमध्ये कसा सारखा बायकांचा चिवचिवाट चालू असायचा. अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये तुझे हेच धंदे चालू असायचे? तर हेच धंदे म्हणजे तेच. आज तू ऐश्वर्याला काय म्हणालास? काय म्हणालो? कसं काय? ठीक आहे ना. तेवढंच नाही, आणखीन काय म्हणालास ते तुला पक्क ठाऊक आहे. पण तरीही सांगते. तू म्हणालास तुम्ही आजी झालाय असं वाटतच नाही. काय तर म्हणे ऐश्वर्या 35शीतली वाटते. आता ती तेवढीच वाटते, त्याला मी काय करणार ग? अरे, असं बोलण्यापूर्वी मला तिचं वय तरी विचारायचं ना. परस्त्रीचं वय विचारू नये म्हणतात. मग मला विचारायला काय हरकत होती? मग तू नसते संशय घेत बसली असतीस. तू म्हटलं असतंस तिच्या वयाशी तुला काय करायचं आहे. मग बरोबरच आहे. पण तुझ्या माहितीसाठी सांगते, ऐश्वर्या 48 वर्षांची आहे. अगं, 48 म्हणजे 23 अधिक 1 बरोबर 24 आणि 24 अधिक 24 बरोबर 48. 24व्या वर्षी तिचं लग्न झालं असलं ना तर ती 48 वर्षांची असणं शक्य आहे, पण वाटत नाही बरं का. मोबाईलमध्ये हिशोब करून गिरीश म्हणाला, अरे, या बायका स्वतःला मेंटेन करतात, त्यासाठी महिन्याला 10-10 हजार रुपये खर्च करतात. तू देणार आहेस का मला? मग मी सुद्धा 20शीतली दिसायला लागेन. नाही, त्याची काही गरज नाही आहे. तू अशी छान दिसती आहेस. गिरीश, तू विषय बदलू नको. हल्ली तू बायकांच्यात जरा जास्तच रस घ्यायला लागलायस. मग घ्यायलाच पाहिजे ना. यजमान म्हणून माझं कर्तव्य आहे ते. अतिथी देवी भव. ते मगाशी झालं. आणि देवीच्या वयाचा कोणी विचार करत नाही, समजलं? अगं, पण तुझ्या मैत्रिणी देव्या कुठं आहेत? आम्ही आपलं सहज तुम्ही आजी झालात वाटत नाही असं म्हटलं तर केवढा गहजब करते. पण त्या ऐश्वर्याचा चेहरा केवढा खोलला ग. हां, त्याबद्दल तू काही बोलणार नाहीस. खरं तर त्याबद्दल तुला माझं कौतुक वाटायला पाहिजे. हो, आरती चोवळते मी आणि तिचा चेहरा खोलणारच की रे.
अरे ऐश्वर्या, हे काय प्रकरण आहे हे तुला ठाऊक नाही आहे. आजी झाली तरी काय 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 आजी झाली तरी काय, तुला काय करायचं ते. तू आजकाल बायकांमध्ये जरा जास्तच रस घेत चाललायस हा. त्या दिवशी त्या वसुंधरेला अरे वा नाव छान आहे तुमचं असं म्हणायची काही गरज होती. इतकं काय छान आहे रे त्या नावात. म्हणजे काय, अगं वसुंधरा म्हटलं म्हणजे ना पृथ्वीवरचं निसर्ग सौंदर्य, फळाफुलांनी डवरलेले वृक्ष, लतावेली, झुळूझुळू वाहणारे निर्झर, हिरवाईनं नटलेले डोंगर, असं बरंच काही मनच्चक्षूंच्या समोर उभं राहतं. हो का. मग ते आत्ताच कसं समोर आलं. तुझ्या सासूबाईंचं नावसुद्धा वसुंधराच आहे. गेली 28 वर्ष कुठं लुप्त झाली होती ही निर्झर आणि बाकीची मंडळी. अरे हो, तुझ्या आईचं नावसुद्धा वसुंधराच आहे नाही का. हां, पण तुम्ही तिला मॉम म्हणता आणि तुझे बाबा तिला कानेटी म्हणतात. त्यामुळे हे बघ, तिचं माहेरचं आडनाव कानेटकर आहे आणि बाबा तिला लग्नाच्या आधीपासून कानेटी म्हणत आलेले आहेत. हां, पण त्यामुळे तुझ्या आईचा विषय आला ना की माझ्या नजरेसमोर कानेटी येते ना. गिरीश, तू पुन्हा विषय बदलतोयस. प्रश्न तुझ्या बहकण्याचा आहे आणि त्यामुळे माझ्या मैत्रिणींना घरी बोलवताना माझ्या काळजाचा ठोका चुकायला लागला आहे. मग ठीक आहे, यापुढे तुझ्या मैत्रिणींशी मी एक शब्द बोलणार नाही. इतकंच नाही, मैत्रिणी येतात तेव्हा तू इथे घरी थांबायचं सुद्धा नाही. गिरी, तू दुसरी नोकरी का नाही रे पकडत. अगं आता 55 पूर्णला कोण नोकरी देणार. मग काहीतरी समाजकार्य कर. त्यासाठी एखाद्या संस्थेचा सभासद हो. नाही का, संस्थांमध्ये राजकारण असतं. मग बरं आहे की तुला राजकारणाचा अनुभव मिळेल आणि त्या बळावर तुला प्रत्यक्ष राजकारणात उतरता येईल. ऑफिसमध्ये राजकारण करून मी कंटाळून गेलो आहे. शिवाय काही संस्थांमध्ये भ्रष्टाचार चालतो म्हणतात. अय्या, मग मस्तच आहे की कमाईसुद्धा होईल भ्रष्टाचार करून. भ्रष्टाचाराच्या भानगडी कधीतरी बाहेर फुटतात. पेपरमध्ये वाचत नाही का तू. वाचते की. तू कशात अडकलास तर तेवढा तुझा वेळ जाईल. वकील, कोर्ट कचेऱ्या. वा वा वा. म्हणजे तुला मैत्रिणींशी निवांत गप्पा मारता याव्यात म्हणून मी स्वतःला भ्रष्टाचारात अडकून घ्यायचं. तुला मी घरात राहायला नको आहे ना. मग बाहेर वेळ कसा काढायचा ते माझं मी ठरवीन. गिरीश असं म्हणाला. पण बाहेर वेळ काढणं तितकं सोपं नाही. माणूस सिनेमे बघून बघून किती बघणार. आणि आज सिनेमाच्या तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिलेत का. हां, कामाचा ताण आणि वर बॉसगिरी यांना कंटाळून गिरीश निवृत्तीच्या 5 वर्ष आधी नोकरी सोडून बसला होता. निवृत्ती धनाची व्यवस्थित गुंतवणूक करण्यात त्याचे काही दिवस मजेत गेले. आराम आणि टी व्ही हे 2 कार्यक्रम त्याने आधीच स्वतःला देऊन ठेवले होते. त्या कार्यक्रमांकडे तो वळला. पण ह्याच दरम्यान गिरिजाच्या मैत्रिणींचं येणं जाणं सुरू झालं आणि मग टाईमपास म्हणून गिरीश त्यांच्याशी कधी गप्पा मारायला लागला तर कधी नुसती विचारपूस करायला लागला. ऐश्वर्याच्या बाबतीत तो वाजवीपेक्षा जरा जास्तच रस घ्यायला लागला. हे त्याच्याही सत्सद विवेकबुद्धीला मान्य करावंच लागलं असतं. अहो, एखादी सुंदरबाई कधी कधी आयती घरी यायला लागली तर तिच्याशी ओळख करून घेण्यात कुणीही धन्यताच मानणार ना. त्यात अशी सुंदरबाई मन मोकळे असली, गप्पा मारणारी असली, मग काय सोने पे सुहागा. ऐश्वर्या नुसतीच सुंदर नव्हती तर ती हसतमुखसुद्धा होती. आता हा काय गिरीशचा दोष आहे का सांगा. तसं आली ऐश्वर्या आणि बसला गिरीश तिच्याशी उगाचच काहीतरी बडबडत. असं काही होत नव्हतं ना. गिरिजाच्या इतर मैत्रिणींशी बोलत होता त्याहून 2-4 वाक्य तिच्याशी तो जास्त बोलत असेल, इतकंच काय ते. पण ती तरी काय दररोज येत होती का. पण मुळात गिरिजाकडे इतक्या मैत्रिणी का बरं येत होत्या. अगदी खरं सांगायचं ना तर सगळ्या काही तिच्या मैत्रिणी नव्हत्या. मग मैत्रिणी नसून सुद्धा त्या काय येत होत्या. हां, गिरिजाची भाची म्हणजे भावाची मुलगी ड्रेस डिझायनर आहे. ती नवे नवे ड्रेसेस, कुर्ते तयार करते. तिला मदत म्हणून गिरिजा त्यातले काही ड्रेसेस विकायला ठेवत होती. सुरुवातीला ती आपल्या मैत्रिणींकडे भाचीच्या या कलेबद्दल बोलली आणि मग साहजिकच त्यांनी अय्या आम्हाला पण दाखव ना अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. मग गिरिजा त्यांना तिच्याकडे घेऊन जायला लागली. पण दरवेळी आत्याच्या मैत्रिणींची उडबस करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं यात सायलीचा बहुमोल वेळ खर्ची पडायला लागला. काम बाजूला राहिलं अशी तिची परिस्थिती व्हायला लागली. शिवाय दररोज एकेका मैत्रिणीला तिच्याकडे घेऊन जाणं हा गिरिजासाठी नवीन उद्योग होऊन बसला होता. म्हणून मग तिने ड्रेसेस स्वतःकडे मागवायला सुरुवात केली. सुरुवातीला संभाव्य ग्राहक म्हणून गिरिजानं स्वतःच्या मैत्रिणींना बोलवून घेतलं. मग हळूहळू मैत्रिणींच्या आणि मग मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रिणीसुद्धा यायला लागल्या. बरं, नुसते कपडे बघून भागताय का. आवडलेला ड्रेस अंगावर कसा दिसेल,
फिटिंगला कसा आहे हे सगळं बघायला लागतं. आणि कोणाच्या घरी गेल्यावर दुकानातल्यासारखं झाली खरेदी किंवा कपडे नाही पसंत पडले तर उतरलं पायरी, असं थोडंच करता येतं. कोणाकडे गेल्यावर खरेदी होवो न होवो, कपडा पसंत पडो न पडो, तिथे थोडा वेळ तरी बसावंच लागतं. इकडचं तिकडचं बोलावं लागतं. डिझाईन्सची तोंड दाखली का होईना तारीफ करावीच लागते. मग यजमानीनं बाईला सागर संगीत पाहुणचार करावा लागतो. बरं, चहापान कोणी निमूटपणे करत नाही. सोबत गप्पा होतात, मग त्यातनं नवीन मैत्री होते, मग त्यातून त्यांच्या आणखीन मैत्रिणीसुद्धा पायधूळ झाडायला लागतात. गिरिजा हे सगळं आवडीनं करत होती, कारण हे सगळं तिला मुळात आवडतच होतं. एकदा कपडे पसंत नाही पडले तरी सदैव नवीन वस्त्र येतच होती. मैत्रिणींचेच नाही तर येऊन गेलेल्या प्रत्येकीचे नंबर सेव्ह केलेले असल्यामुळे त्या प्रत्येकीला मग SMS जायला लागला. थोडक्यात काय तर या सगळ्या व्यापात गिरिजा चांगली बुडून गेली होती, पण खुश होती ती. असं सगळं छान चाललेलं असताना इतक्या सगळ्या जणी येतात, पण गिरीश ऐश्वर्याशी जरा जास्त बोलतो असा गिरिजाचा पक्का समज होऊन बसला. धूर दिसतो तिथे आग असते अशी म्हण आहे, आणि गिरिजाला ती म्हण पक्की माहिती होती. आणि ही आग साधीसुधी नव्हती, ती दिल की आग असू शकत होती, कारण ऐश्वर्या आली की गिरीश प्रसंगी दुपारच्या अतिप्रिय वामकुक्षीचा त्याग करून बाहेर येत होता. आता याच्यावर त्याचं स्पष्टीकरण असं होतं की तुझ्या इतर मैत्रिणींपेक्षा ऐश्वर्या अधिक मोकळी आहे, काही बोललं तर हसून दाद-बीत देते, त्यामुळे तिच्याशी बोलावं असं वाटतं. आता या स्पष्टीकरणामुळे गिरिजाची चिंता जास्तच वाढली. ऐश्वर्या मोकळी होतीच, आणि त्यात भरीला भर म्हणून ती खरोखर प्रत्यक्ष वयापेक्षा किमान 10 वर्षांनी तरुण दिसत होती. दिसायला नुसतीच सुंदर नव्हती, तर तिला प्रसन्न व्यक्तिमत्वसुद्धा लाभलं होतं. ती अशीच येत राहिली आणि मोकळेपणानं हसत बोलत राहिली तर आपला नवरा तिच्यात गुंतायचा बिंतायचा. अर्थात त्यांचं अद्याप तसं झालं नसलं तर. आणि गिरिजाची भीती काही अनाठाई नव्हती. ऐश्वर्याचं येणंच बंद करणं हा त्याच्यावर एक उपाय होता. त्यासाठी सायलीची एजन्सी सोडून द्यावी असा टोकाचा विचारसुद्धा गिरिजाच्या मनात येऊन गेला. पण मग त्यामुळे सगळ्याच बायकांचं म्हणजे मैत्रिणींचं येणं थांबलं असतं, आणि गिरिजाला ते नको होतं. दररोज कोणत्या ना कोणत्या मैत्रिणीचा लाभणारा सहवास ही तिच्यासाठी मोठी पर्वणी होती. फक्त ऐश्वर्याला थांबवता येणं शक्य नव्हतं का? म्हणजे नवीन कपडे आल्याचा तिला फोनच नाही केला तर? पण इथे एक गोची होती ना, ती एकटी येत नव्हती, वीणा तिला घेऊन येत होती. आणि वीणा ही स्वतः एक मोठं गिराईक होतीच, पण आता गिरिजाच्या उंबरठ्यावर उमटणारी अर्धी अधिक चरणकमलं ही वीणाची देणगी होती. वीणाकडे मनातली मळमळ ओकून टाकावी असंही गिरिजाच्या मनात येऊन गेलं, पण तिने स्वतःला सावरलं. कारण वीणाने एक तर तिला वेड्यात काढलं असतं, आणि त्याहून वाईट हे की आपल्या संशयी स्वभावामुळे ती स्वतः यायची बंद झाली असती, आणि गिरिजाला हा धोका काही पत्करायचा नव्हता. वीणाचं एक चांगलं होतं, ती कधी अचानक येत नव्हती, आणि ऐश्वर्या तिच्याच बरोबर येत असल्यामुळे तिनेही अचानक येण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. वीणा चांगले 2 दिवस आधी फोन करून आपल्या येण्याची आणि आपल्याबरोबर कोण कोण येणार आहे त्याची वर्दी द्यायची. प्रत्येकीची आवड निवड आणि आकारसुद्धा वेगवेगळा असतो ना. गिरिजानं त्यानुसार कपडे तयार ठेवावेत ही आगाऊ सूचनेमागचा हेतू. ही गोष्ट आता गिरिजाच्या पथ्यावर पडली. ऐश्वर्याच्या आगमनाची सूचना मिळताच गिरिजा काही ना काहीतरी काम काढून गिरीशला बाहेर पेटाळायला लागली. पण दरवेळी कुठलं काम शोधून काढायचं? शेवटी गिरिजाची ही अडचण गिरीशच्या लक्षात आली, आणि मग तोच एकदा तिला म्हणाला, हे बघ गिरिजा, ऐश्वर्याची आणि माझी भेट होऊ नये म्हणून तुझा सगळा आटापिटा चाललाय ना. अगं पण मला तरी कुठे तिला भेटण्यात रस आहे? तुला मी कित्येकदा सांगितलंय, ती केवळ इथे येते म्हणून मी केवळ शिष्टाचार म्हणून तिच्याशी केवळ जुजबी बोलतो. आता तुम्ही आजी वाटत नाही हे जुजबी झालं का बोलणं? माझी आई, माझं चुकलं बस का? आणखीन किती दिवस तेच तेच उघडत बसणार आहेस? ऐश्वर्या पणजी होऊन खरंच पणजी दिसायला लागेपर्यंत घ्या, म्हणजे तिला दीर्घायुष्य लाभावं ही तुझी इच्छा. माझ्या बाबतीत तुला कधी असं बोलावं असं वाटत नाही रे. हे बघ, ऐश्वर्या इथे येते तेव्हा मी तुला घरात नको आहे ना. मग माझ्या गळ्यात तुझी फालतू कामं मारू नको. बाहेर टाईमपास करायला मी समर्थ आहे, माझ्याकडे टाईमपासच्या जागा खूप आहेत. जागा? कुठे बागेत बिगेत जाऊन बसणार आहेस का काय? हे बघ, बागेत जाईन नाही तर मसणात जाईन, तुला काय करायचं आहे? ऐश्वर्याची भेट होणार नाही म्हणून एक माणूस कसं चिडलंय. हे ओठावर आलेले शब्द गिरिजानं महत्प्रयासानं गिळले.
आता त्याच्याशी भांडण करून चालणार नव्हतं. आपला कार्यभाग साधल्याशी मतलब. आणि खरोखरच गिरिजाच्या मैत्रिणी येण्याच्या वेळेत गिरी नेहमी बाहेर राहायला लागला. घरी ऐश्वर्या येणार, वीणा येणार का आणखीन कोणी नाही येणार, त्याच्याशी आता त्याला काही देणं घेणं उरलं नाही. आणि गिरजालाही तो कुठे जातो, काय करतो हे विचारायचं धाडच झालं नाही. आणि तसं करायचं काही कारणही नव्हतं. घरी परतण्याची त्याची निश्चित वेळ नव्हती हे मात्र खरं. पण मैत्रिणी यायच्या वेळेला तो आज्ञाधारक नवऱ्याप्रमाणे बाहेर राहत होता हे गिरिजासाठी पुरेसं होतं. असं सगळं कसं छान सुरळीत चाललं होतं. पण सगळे दिवस थोडे सारखे असतात. एकदा मालकोटेचा फोन आला. हा मालकोटे गिरीशचा कॉलेजमधला मित्र. कॉलेज शिक्षण संपल्यावर दोघांचे मार्ग भिन्न झाले. आयुष्यात स्थिर स्थावर होण्याच्या खटपटी दोघांच्या नंतर फारशा भेटी झाल्या नाहीत. आणि आवर्जून भेटावं अशी दोघात तशी यारी दोस्तीही नव्हती. अगदी काटेकोरपणे सांगायचं तर कॉलेजनंतर 5 वर्षांनी, 11 वर्षांनी आणि 22 वर्षांनंतर अशी एकूण 3दा त्यांची भेट झालेली होती. अशाच एका भेटीत दोघांनी एकमेकांना आपला दूरध्वनी क्रमांक दिला. मालकोटेकडे तेव्हा भ्रमणध्वनीसुद्धा होता, तो सुद्धा त्याने दिला. मालकोटे हे आडनावसुद्धा गिरीजानी कधी ऐकलं नव्हतं. मालकोटेचा फोन आला तेव्हा गिरीश घरी नव्हता. गिरीजानं तसं सांगितल्यावर मालकोटेनं विचारलं, तुम्ही वहिनीच बोलताय ना? हो. गिरीशकडे काही काम होतं का तुमचं? हां, पण आधी सांगा तुमचं जागेचं काम झालं का हो? जागेचं काम? हो, जागेचं. तुम्ही जागा शोधताय ना? कोण? आम्ही? आम्ही कशाला जागा शोधू? आमची जागा हरवलेलीच नाही आहे तर शोधणार कशासाठी? तुम्हाला नंबर कुठला हवा आहे? अहो, हे गिरीश मनसबदारचं घर आहे ना? हो, पण गिरीश गोपाळ मनसबदार आत्ता घरी नाही आहेत. हरकत नाही, तुम्ही आहात ना? ही काय तुमच्याशी बोलतेय मी? हो ना, मग असं काय करताय? गेल्याच आठवड्यात गिरीश आणि तुम्ही मला कार्यसम्राट कैलासवासी बबनराव घोडमारे चौकात भेटला नव्हतात का? तेव्हा गिरीशनं माझी तुमच्याशी ओळखसुद्धा करून दिली होती. तेव्हा गिरीश म्हणाला होता, आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला चालली आहे म्हणून आम्ही भाड्याची तात्पुरती जागा बघायला चाललो. त्याच्यावर तुम्ही म्हणालात की भाऊजी तुमच्यासुद्धा ओळखीत भाड्याची एखादी चांगली जागा असली तर सांगा. अच्छा, रिडेव्हलपमेंट का? हां, आठवलं, आत्ता आठवलं. गिरीजा एकदम सावध होऊन म्हणाली, पण वहिनी तुमचा आवाज आज वेगळा वाटतोय बरं का. त्या दिवशी वेगळा होता तुमचा आवाज. नाही, त्या दिवशी का नाही मला सर्दी झाली होती किंवा कदाचित ती सर्दी आज झाली असेल. समजलो नाही मी. पण मी समजली आहे ना. आपण सर्दीबद्दल बोलतोय ना. मला अधूनमधून होत असते सर्दी. कधी होते ते नाही सांगता येत. आवाज बदलला की समजायचं सर्दी झाली आहे. बदलू दे आवाज, पण तुम्ही त्याच आहात ना? हो, मी तीच आहे. ही काय तुमच्याशी बोलतीये? मला जागेची माहिती देता का? जागा कुठे आहे, भाडं किती आहे? वहिनी जागा तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे. अय्या, मग बरं झालं. कधी बघायला येऊ? तुम्ही म्हणाल तर आत्ता. नाही, आत्ता नको. आत्ता गिरीश बाहेर गेलाय ना. तुम्ही पत्ता तुमचा नंबर देऊन ठेवा. गिरीश आला की त्याला विचारून ठरवूया. नाही, जागा बघायला गिरीशची तशी काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शेवटी कसं आहे, जागेबाबत आवड निवड बायकांची असते. पुरुष काय फक्त मम म्हणण्यापुरते. नंतर कराराच्या वेळी त्याला घेऊन या म्हणजे झालं. नाही, गिरीश तसा चोखंदळ आहे. जागेतलं त्याला जास्त कळतं. तुम्ही नंबर देऊन ठेवा बरं. वहिनी गिरीशकडे माझं कार्ड दिलं मी, त्याच्यावर नंबर आहे. भाऊजी तुम्ही त्याला ओळखत नाही. त्यांनी कार्ड जपून ठेवलं असेल तर ठीक, म्हणून म्हणते नंबर देऊन ठेवा. गिरीजानं मालकोटेचा नंबर, जागेचा पत्ता लिहून घेतला. पण मालकोटे हे नाव कधीही ऐकलेलं नसताना गिरीजानं त्या दिवशी भेट झाल्याचं एकदम कबूल कसं करून टाकलं? कारण मालकोटेनं जागा हा शब्द उच्चारल्याबरोबर लगेच तिचं विचारचक्र सुरू झालं. गिरीशबरोबर मी असताना मालकोटे कधी भेटला नव्हता आणि आमची जागा रिडेव्हलपमेंटला जात नाही आहे. दुसरं असं की मालकोटेला गिरीश भेटला तेव्हा त्याच्याबरोबर एक बाई होती आणि गिरीशनी तिची ओळख बायको अशी करून दिली होती. या विचारासरशी गिरीजाला चक्कर रडू कोसळलं. तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अश्रूंनो वाहा जेवढं व्हायचं तेवढं. विश्वासघाताबद्दलचा क्रोध आणि आपला नवरा दुसरी बाई हिरावून घेतेय याचं अपरिमित दुःख यांचा पहिला संमिश्र आवेग ओसरल्यावर गिरीजा विचार करायला लागली. आता हातपाय गाळून चालणार नव्हतं. वेळ दवडता येणार नव्हता. गिरीशला वेळीच आवरणं अगत्याचं होतं. ती बाई कोण असेल याचा गिरीजाला फारसा विचार करायला लागला नाही, कारण ती ऐश्वर्याच असणार ह्याविषयी तिची बालंबाल खात्री होती.
तिच्याच पुढे तर गिरी लाल घोटेपणा करत होता ना. शिवाय गेले 2-1 महिने ऐश्वर्या फिरकलीच नव्हती. गिरी बाहेर टाइमपास करायला लागला, त्यालाही साधारण तितकेच दिवस झाले होते. योगायोगानं गिरिजानं 2च दिवसांपूर्वी वीणाकडे ऐश्वर्याची चौकशी केली होती. तेव्हा वीणा म्हणाली होती, अगं मलाही ती बऱ्याच दिवसात भेटली नाही आहे, सध्या जाम बिझी आहे, सगळं नंतर सांगते. मनाशी निश्चित चित्र रेखाटायला इतका डाटा पुरेसा होता. गिरीश ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडालाय. आता त्या दोघांना लग्न करून किंवा तसंच एकत्र राहायचं आहे आणि त्यासाठी ती दोघं जागा शोधत आहेत. गिरीने ऐश्वर्याची ओळख स्वतःची बायको म्हणून करून द्यायला सुरुवात केली. तिच्या गळ्यात आधीचं मंगळसूत्र आहेच की, का आधीचं काढून गिरीने तिथे स्वतःचं बांधलं सुद्धा. अंगाची लाही लाही होत असली तरी आता वेळ काढणं धोक्याचं होतं. त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी झटपट हातपाय हलवणं गरजेचं होतं. गिरिजानं मनाची एक योजना आखली आणि लगेच ऐश्वर्याला फोन लावला. ऐश्वर्या, अगं तुझा पत्ता काय? अगं तुझ्यासाठी मी कधीपासून छान छान ड्रेसेस बाजूला काढून ठेवलेत. अगं गिरिजा, सध्या नाही येऊ शकत ग मी. का इतकी बिझी आहेस? पण तुला आता नवीन ड्रेसेस लागतील ना? हो ग, एकदा आमचं जागेचं झालं ना की बँगलोर उटी करायचा आमचा विचार आहे. आणि जागेचं काय ग? अगं आमची जागा रिडेव्हलपमेंटला चालली आहे ना, म्हणून आम्ही युद्धपातळीवर भाड्याची जागा शोधतोय. काय सांगतेस? अगं आमच्या एका नातेवाईकाची जागा भाड्यानं द्यायची आहे, कधी येशील बघायला? उद्या. मग गिरिजानं तिला पत्ता दिला, वेळ ठरवली आणि त्याप्रमाणे मालकोटेला कळवून टाकलं. तिकडे मालकोटेची अवस्था काय झाली होती, पण त्याने गिरीशला ऐश्वर्याबरोबर बघितलं तेव्हा तो जळून जळून खाक व्हायचा तेवढा बाकी राहिला होता. कॉलेजमध्ये असताना दोघेही एकाच सुंदरीवर मरत होते तेव्हा गिरीशने या मालकोटेचा पत्ता कट केला होता. नंतर त्या मुलीने गिरीशचा पत्ता कट केला. त्यावेळी मालकोटेला बरेच दिवस आनंदाच्या उकळ्या फुटत राहिल्या होत्या. पण गिरीशला त्या मुलीपेक्षा कितीतरी सुंदर आणि तीही त्याच्यापेक्षा कितीतरी तरुण बायको मिळाली हे बघणं या मालकोट्याच्या नशिबी आलं होतं. या गिरीशनी गेल्या जन्मी नेमकं काय पुण्य केलं होतं हे त्याला विचारून घ्यायचं असं मालकोटेने ठरवूनही टाकलं होतं. आणि त्या दिवशी त्याच्या घरी फोन केला असता त्याच्या बायकोला विस्मरणाचे झटके येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याला गिरीशची चक्क दया यायला लागली. सौंदर्याला भुलून गिरीशनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता हे नक्की. दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळी मालकोटे जागेवर पोचला. तिकडे तर मालकोटे बेशुद्धच व्हायचा, पण त्यांनी स्वतःला वेळीत सावरून धरलं. गिरीशची बायको आली होती, पण गिरीशचा स्वतःचा पत्ता नव्हता. त्याच्या बायकोबरोबर कोणीतरी दुसराच पुरुष होता आणि त्याची तिने नवरा म्हणून ओळख करून दिली होती. हिला असे झटके येत असतील तर गिरीशचं कठीण आहे असं त्याचं मत बनलं. जागा तिला काही आवडली नाही आणि सुंठी वाचून खोकला गेला असं मालकोट्याला वाटून गेलं. इकडे गिरिजाला वाटलं होतं ऐश्वर्यानं एव्हाना गिरीला कळवलं असणार, त्यामुळे तिच्याबरोबर तो सुद्धा जाईल. पाठोपाठ आपणही निघू आणि दोघांना तिथे रंगे हात पकडू, त्यांचा डाव मोडून टाकू. पण गिरी घरीच राहिला. मग तिनेच विचारलं, काय रे आज कुठे जायचं नाही आहे? कशाला? तुझ्या मैत्रिणी यायच्या आहेत का? नाही नाही, तू आणि ऐश्वर्या जागा बघताय ना, मला समजलं आहे सगळं. मी आणि ऐश्वर्या? हो तूच. आता डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखं करू नको. मालकोटीचा फोन आला होता, त्यांनी एक जागा आणली आहे. मी तसं ऐश्वर्याला कळवून सुद्धा टाकलं आहे. टाकलंच ना, मग जाईल ती, माझा काय संबंध आहे? अच्छा, म्हणजे घडण्याआधी बिघडलं का? काय घडलं होतं? हे बघ, आता वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको. तू मालकोटेला तिची ओळख बायको म्हणून करून दिली होतीस. छे, काहीतरीच काय. हो तूच, मालकोटे भाऊजी म्हणालेत मला. ते होय, माल्या तिला माझी बायको समजला काय? असं म्हणून गिरीने आधी मनसोक्त हसून घेतलं आणि मग म्हणाला, अगं त्या दिवशी ऐश्वर्या एका एजंटबरोबर जागा बघायला निघाली होती, तेव्हा मला वाटेत अचानक भेटली. मला म्हणली, बरं झालं तुम्ही भेटलात, मी जागा बघायला चालली आहे, तुम्ही येता का प्लीज? तिची जागा ना अगं रिडेव्हलपमेंटला निघाली. जागा बघून आम्ही बाहेर पडलो आणि चौकात मालकोट्या भेटला. तो तिला माझी बायको समजला. गंमतच झाली. अरे तू तशी ओळख करून दिल्यावर तो तसं समजणारच ना. अगं पण मी कशाला तशी ओळख करून देऊ? ऐश्वर्या त्याला म्हणाली, तुमच्या ओळखीत जागा असेल तर सांगा, आणि आम्ही निघालो. मालकोटे निघून गेल्यावर मी माझ्या मार्गानं आलो, ऐश्वर्या तिच्या वाटेने निघून गेली. बरं तुझ्या मैत्रिणी यायच्या आहेत का? नसतील तर मला बाहेर जायला नको. आता माझ्या मैत्रिणी कधी येणार नाहीत आणि तूही यापुढे कुठे जायचं नाही. गिरिजा म्हणाली, पण तिच्या मनातला संशय फिटला होता का? अजिबात नाही.
आपण ऐश्वर्याला फोन केल्यामुळे गिरीश आणि ऐश्वर्या सावध झाले आणि त्यामुळे गिरीश घरी राहिला असावा असा तिचा समज झाला. काही का असेना तिचा संसार तात्पुरता तरी वाचला होता. ऐश्वर्या प्रकरण कायमचं मिटलं होतं. अर्थात यापुढे ती त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार होतीच. तिच्या मनात आलं मालकोटेने फोन केल्यामुळे हे संकट टळलं होतं. गिरीश बाहेर गेलेला असताना मालकोटेचे आभार मानण्यासाठी मग गिरीजाने त्याला फोन केला. तो त्याच्या बायकोने घेतला. मिसेस मनसबदार हे नाव ऐकलं आणि मालकोटेची बायको उखडली. आता तुझं काय राहिलं आहे ग? तू नवरे बदलतेस ग, पण आम्हाला का त्याची शिक्षा? ती आणखीन बरंच काही बोलली आणि शेवटी पुन्हा आम्हाला फोन करशील ना तर याद राख अशी सणसणीत तंबी देऊन तिने फोन आपटला. झालं होतं असं ऐश्वर्याशी फोनवर झालेल्या बोलण्याचा आणि नंतर त्या सुंदरबाईला वेगळ्याच नवऱ्याबरोबर पाहिल्याचा मनापेक्षा मालकोटेच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो असंबंध बडबड करायला लागला. गिरीश मनसबदार आणि मिसेस मनसबदार ही नावं वारंवार त्याच्या बोलण्यात यायला लागली. ती नावं घेऊन तो मध्येच हसत होता आणि विस्मरण बिचारा गिरीश असं म्हणून मध्येच रडतही होता. शेवटी डॉक्टरांनी गोळी दिली, त्याला झोपून ठेवलं. त्याचा मनसबदारांशी जरासुद्धा संबंध येणार नाही याची विशेष दक्षता घ्यायची कडक सूचना त्यांनी त्यांच्या बायकोला केली. तुझ्यामुळे तुझ्या मित्रावर ही पाळी आली आहे, गिरिजा गिरीशला म्हणाली. त्यावर खरं तर तू आणि तुझा संशयी स्वभाव या सरगळ्याला जबाबदार आहे हे सांगणं गिरीच्या मनात आलं, पण त्यांनी स्वतःला आवरलं. त्याला आता ऐश्वर्यावरनं पुन्हा वाद नको होता. तो ऐश्वर्याला विसरण्याचा मनापासून प्रयत्न करत होता. हो ना, अहो रात्री ते स्वप्न बिपनात आली आणि आपण तिचं नाव घेऊन बसलो तर नसती बेलामत. म्हणून आता त्यांनी आराम आणि TV या 2 मूळ कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलेलं होतं.